राष्ट्रकुल स्पर्धा आपल्या पोरांनी गाजवाव्या यासाठी हे माली केसरीचं मैदान आहे आणि दोन वाघ बलाढ्य भीमकाय ताकद दोघांनाही. राक्षे एक पाय मागे घ्या. अमोल बसा खाली, बसा बसा तुम्ही खाली. आणि पाठीराख्यांनी आखाड्यात येऊ नका. जे आपल्या पैलवानांना बक्षीस मिळतं ते मिळत नाही. शेवटची कुस्ती असते, सगळे निघून जातात आणि आपण डोक्यावर घेऊन नाचत असतो. नंतर नाचा, मिरवणूक काढा, सर्वांना आनंद आहे त्यामध्ये, काही वादच नाही. मिरवणूक काढलीच पाहिजे. पैलवानांना प्रचार प्रसिद्धी मिळालीच पाहिजे. त्याशिवाय कुस्ती क्रिकेट वाढलं ते प्रचारामुळं प्रसिद्धीमुळं आणि आपण तिथं मागे पडतोय. उद्या माले केसरीची पेपरला बातमी गेली पाहिजे, पत्रकारांना हाताशी धरलं पाहिजे. पोहोचवा बातमी. प्रचार आणि प्रसार झाला तर आणि तरच आपल्याला उज्ज्वल भवितव्य आहे. वणी तो चितवावारीचे चविताची चित तो केल्याने होत आहे राधी केलीची पाहिजे. आणि महेश मोहोळ अशा ही स्पर्धा ज्यानं गाजवल्या, रौप्य पदक ज्यानं मिळवलं. बालेवाडी स्टेडियमला एकच वाघ महाराष्ट्राचा लढत होता, त्याचं नाव होतं महेश मोहोळ. आणि छपनरावजी पवळे पेगुडचे वस्ताद यांचा चिरंजीव विक्रम पवळे. 96 किलोला प्रतिनिधित्व करणारा हिंद केसरी आखाडा आणि एक मामासाहेब मोहोळ मध्ये महेश मोहोळ. ह्या पोरांच्या वरती संपूर्ण तालुका राहुल बापू आहे, सचिन मोहोळ आहे, सागर मोहोळ आहे, किरण वरपे, आकाश साळुंखे, परेश पोरे. आणि म्हणून पराभवानं खचू नका, ना उमेद होऊ नका. अपयश आणि अपमान पचवायला जरूर शिकलं पाहिजे, तर आणि तरच. आणि म्हणून जरी कोसळला काळ तुझ्यावर कर्म सोडू नको. अरे मिळेल तुझला न्याय एकदा, जिद्द सोडू नको. ती जिद्द सोडायची नसते. हा खेळात हार जीत होत असते. म्हणून त्या पद्धतीनं आणि म्हणून हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती बच्चा बच्चात उतरावा, हाच या मालिकेचा संदेश आहे. हनुमानाची भक्ती केली पाहिजे. आणि त्यामुळेच रामदास स्वामीनं गाव तेथे मारुती आणि मारुती तेथे तालीम बांधण्याचा जो प्रघात पाडला. म्हणून तरुणांनी वेळ प्रसंगी शत्रूशी लढावं, बलवान व्हावं आणि या मायभूमीचं रक्षण करावं. यासाठी ही बलोपासना आहे. पोषण आणि संरक्षण यासाठी बलोपासना. कायम स्वरूपी पैलवानकीत मान मिळत असतो. कायम स्वरूपी हा खेळच तसा आहे. आयुष्यभराची ठेव शरीर संपदा. शरीर महत्वाचं शरीर आहे. भेकड आणि भेकड पिढी आपल्याला नकोय. समाजाला भेकड पिढीचा उपयोग नाही. निधड्या छातीनं निधड्या छातीची पोर आपल्याला पाहिजे. आणि ही अशी निधडी छाती दोघांची खरी आणि खेळीची पकड केलेली महेशनं आणि जिद्दीनं भारंदाज आणि प्रेक्षणीय असं कला कौशल्य दोघांनी दाखवलं. आणि माले केसरीचा मानकरी हनुमंत सुर्वे यांचे 500 रुपये महेशला. सर्व जरा डोळे बंद करा. मान्यवरांनी आखाड्यात यायचंय. माले केसरीची मानाची गदा आणि हे 500 रुपये द्या.